नमस्कार प्रेक्षकांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे भूमी आणि आकाश बलदेव बरोबर बोलायला आलेले असतात. खूप महिने झालेले असतात. ते तिघेजण एकत्र काही बोललेले नसतात. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे बलदेव म्हणत असतो, तुम्ही दोघंजण इथे. तेव्हा आकाश म्हणतो, भूमीला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तेव्हा बलदेव म्हणतो, इथे बोलायचं नाही, इथून रागिनी पटवर्धन आपल्याला बघेल. चला बाहेर जाऊन, गेटच्या बाहेर जाऊन बोलूया. तेव्हा बलदेव, आकाश आणि भूमी तिघेही जण गेटच्या बाहेर येतात आणि एकमेकांजवळ बोलत असतात. बलदेव म्हणतो, भूमी काय झालं? तेव्हा इथे भूमी म्हणते की दादा, हा रोजचा आता होणारा अपमान आम्हाला सहन होत नाही आहे. तेव्हा इथे बलदेव म्हणतो, हो ना, तुमच्या दोघांचा जो काही अपमान करते ना ती बाई, ते मलासुद्धा सहन होत नाही. आणि तेव्हा आकाश म्हणतो, बलदेव, अरे तुलासुद्धा, तू बाहेरचा म्हणून तुला इथे वॉचमनची नोकरी दिली आणि त्याचबरोबर ऑफिसमध्ये असणारं तुझं पद, तुझी नोकरी, त्याच्यावरून सुद्धा तुला काढून टाकलं. आम्हालासुद्धा हे सहन होत नाही. वाईट वाटते या सगळ्याचं. तेव्हा इथे आता बलदेव म्हणतो, हे सगळं आपण भूमीसाठी सहन करतोय ना, कारण तिच्या आजारपणावरती ट्रीटमेंट होणं गरजेचं आहे म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रागिनी पटवर्धन आकाश आणि भूमी यांच्या रूममध्ये आलेली असते. क्षितिजा एकटीच अभ्यास करत बसलेली असते. तेव्हा रागिनी म्हणते, काय गे कार्टे, काय करतेस तू इथे? आणि तुझे आई बाबा कुठे आहेत? तेव्हा क्षितिजा म्हणते, मला नाही माहिती आई बाबा कुठे आहेत ते. तेव्हा रागिनी म्हणते, खरं खरं सांग, कुठे आहेत तुझे आई बाबा? तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, खरंच नाही माहिती कुठे आहेत ते. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, कुठे गेले कुठे हे दोघेजणं? तेव्हा बलदेव म्हणतो, भूमी, पण तुझ्या मनात आता नक्की काय झालंय? तेव्हा भूमी म्हणत असते, आपण किती दिवस हे सगळं सहन करणार आहोत? आपल्याला काहीतरी आता हातपाय हलवावे लागतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रागिनी पटवर्धनच्या नावावरती आपली संपूर्ण प्रॉपर्टी आहे. ती प्रॉपर्टी आपल्याला काही करून आपल्या नावावरती करून घ्यावी लागणार आहे आकाश. तेव्हा इथे आकाश म्हणतो, पण भूमी, हे सगळं कसं शक्य आहे? रागिनीचं सगळ्या गोष्टींवरती लक्ष असतं. तेव्हा बलदेव म्हणतो, पण आपल्याला हे सगळं करता येणार आहे का? उगाच त्या बाईला कळलं तर? तेव्हा भूमी म्हणते, म्हणून काय आपण आता घाबरूनच राहायचं का? मला असं वाटतं की आपण जर प्रयत्न केले तर नक्कीच काहीतरी करू शकतो. नाहीतर आयुष्यभर या बाईचा आपल्याला अन्याय सहन करावा लागेल आणि मग हळूहळू आपण दुबळे होऊन जाऊ आणि मग नंतर आपण तिच्याशी 2 हात करू शकणार नाही. अक्षय तृतीयापर्यंत काहीही झालं तरीसुद्धा रागिनी पटवर्धनला मात ही दिलीच पाहिजे. आकाश, तू एक काम कर, तू ऑफिसमध्ये जातोस ना, तेव्हा आपल्या विश्वासातली काही माणसं तू फोडायला सुरुवात कर आणि शेअर आहेत ना, ते जास्तीत जास्त शेअर्स तुझ्या नावाने करायला सांग. त्यानंतर मी घरामध्ये असते, प्रॉपर्टीचे पेपर साफसफाईच्या बहाण्याने मी शोधण्याचे प्रयत्न करेन आणि ते प्रॉपर्टीचे पेपर आहेत ना, ते आपण आता तयार करून घेऊ आणि काहीही झालं तरीसुद्धा रागिनी पटवर्धनच्या नावाने जी काही प्रॉपर्टी आहे सगळी आपल्या नावाने करून घेऊ. काहीही झालं तरी सगळे सूत्र आपल्या हाती लवकरात लवकर आले पाहिजे. महाशिवरात्री ते अक्षय तृतीया या दिवसांपर्यंत आपल्याला आपली संपूर्ण कामं करावी लागणार आहेत. तेव्हा बलदेव म्हणतो, आणि हे सगळं करत असताना तुम्हाला यश येऊ दे. लवकरात लवकर संपूर्ण प्रॉपर्टी ही आकाश पुन्हा तुझ्या नावावरती होऊ दे. तेव्हा इथे आकाश म्हणतो की चला, आपल्यालाच आता काहीतरी करावं लागणार आहे आणि आपण त्यासाठी सगळेजण प्रयत्न करूया. काहीही झालं तरी आत्याला ही मात द्यावीच लागणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे रागिनी पटवर्धन म्हणत असते, कुठे गेले असतील आकाश आणि भूमी? नक्की जातात तरी कुठे? ते सुद्धा न सांगता येऊ दे दोघांना. आता दोघांनाही शिक्षा करते. तेव्हा आकाश भूमी त्या ठिकाणी आलेले असतात. तेव्हा रागिनी म्हणते, एक एक मिनिट, काय राजाराणी, कुठे गेला होतात तुम्ही दोघेजणं? तेव्हा भूमी म्हणते, कुठे गेलो होतो? उद्या कचऱ्याची गाडी येणार नाही आहे ना, तेव्हा ती लांब एक डस्टबिन आहे त्याच्यामध्ये कचरा टाकायला गेलो होतो. तेव्हा रागिनी म्हणते, हो का रे, खरं बोलतीये का भूमी? तू तिच्यासोबत गेला होतास का? तेव्हा आकाश म्हणतो, हो बाईसाहेब, मी तिच्यासोबतच गेलो होतो. तेव्हा रागिनी म्हणते, असं का वाटतंय? तुम्ही दोघेजणं खोटं बोलताय. तेव्हा ती म्हणते, ये इकडे ये. आकाश म्हणतो की नाही, आम्ही खरं बोलतोय. तुम्हाला इथे रात्रीचं शेकोटी आवडते ना शेकायला, म्हणून तुमच्यासाठी शेकोटीसुद्धा करून ठेवले.
तेव्हा रागिनी म्हणते, तरीसुद्धा तुमच्या बोलण्यावरती विश्वास बसत नाही आहे. भूमी दे, तुझा हात दे इकडे. आणि ती आता अग्नीवरती भूमीचा हात पकडते. शेकोटीमुळे भूमीचा हात भाजत असतो, पण तिने मुद्दामूनच धरलेला असतो. तेव्हा आकाश म्हणत असतो, बाईसाहेब प्लीज सोडा तिला, प्लीज तिला सोडा, हवं तर माझा हात भाजा, प्लीज सोडा भूमीला. तेव्हा रागिनी म्हणते, ठीक आहे रे, भूमीला सोडू ना. तेव्हा रागिनी भूमीला सोडते आणि आकाशचा हात पकडून त्याचा हात भाजायला सुरुवात करते. तेव्हा आकाश म्हणत असतो, बाईसाहेब अहो असं काय करताय? खरं सांगतोय आम्ही, डस्टबिनमध्ये कचरा टाकायला गेलो होतो. हवं तर बघा तुम्ही घरामध्ये, डस्टबिनमध्ये कचरा नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता बाहेरच्या डस्टबिनमध्ये कचरा टाकायला गेलो होतो हा बहाणा सांगितल्यानंतर रागिनी म्हणते, ठीक आहे, माझं लक्ष आहे तुमच्यावरती, जा चला निघा. तेव्हा भूमी आकाश लगेच तिथून निघून गेलेले असतात. तर प्रेक्षकांनो, इथे आता गुरुजींना बोलावण्यात आलेलं असतं. तेव्हा भूमी गुरुजींसाठी पाणी वगैरे घेऊन येते आणि बाजूला दोघेही उभे राहिलेले असतात. तेव्हा गुरुजी म्हणत असतात, काय मग आकाश आणि भूमी, काय काम होतं? तुम्ही आम्हाला बोलावलंत? तेव्हा तिथे आलेली असते रागिनी. ती म्हणत असते की नाही नाही, त्या दोघांनी तुम्हाला बोलवलेलं नाही आहे गुरुजी, मी तुम्हाला इथे बोलावलेलं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, गुरुजी आता रागिनीकडे बघतात आणि त्यांना खूपच जास्त राग आलेला असतो. ते म्हणतात, कशाला? तुम्ही का बोलवले आम्हाला? तेव्हा रागिनी म्हणते, कशाला म्हणजे, कारण मला घरामध्ये सुख शांतीसाठी आणि सगळ्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी इथे पूजा करायची आहे. घरामध्ये नेहमी शांतता नांदावी, सुख नांदावं यासाठी पूजा करायची आहे, म्हणून तुम्हाला इथे बोलावलं आहे. तेव्हा गुरुजी म्हणत असतात की माफ करा, पण मी ही पूजा करू शकणार नाही. ते सरळ निघून जात असतात. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, याला काय अर्थ आहे? गुरुजी तुम्ही अचानकपणे असे का निघून जाताय? आणि तसेही तुम्हाला पूजा केल्याचे पैसे मिळणारच आहेत ना, दुप्पट काय तिप्पट पैसे घ्या. तेव्हा गुरुजी म्हणतात की प्रत्येक वेळेला पूजा ही फक्त पैशांसाठी केली जात नाही, तर समाधानासाठी सुद्धा केली जाते. या घराबरोबर आमचे नातेसंबंध खूप जुने आहेत आणि तसंही मला गोखले गुरुजींचा तुम्हाला निरोपसुद्धा द्यायचा होता. तेव्हा रागिनी म्हणते, मग द्या ना, तुम्ही गोखले गुरुजींचा निरोप तरी कुठे दिलाय? तेव्हा इथे गुरुजी म्हणतात, हाच आहे त्यांचा निरोप. जर पूजा तुम्हाला करायची असेल ना, तर आम्ही कुणीही इथे थांबणार नाही. गोखले गुरुजींचे जेवढे शिष्य आहेत ना, त्यापैकी जरी तुम्ही कुणालाही बोलावलं, तरीसुद्धा तुम्ही सांगितलेली पूजा केली जाणार नाही. आकाश आणि भूमी या घरचे मालक आहेत ना, आणि तुम्ही त्यांना नोकर बनवून ठेवलंय. तुम्हाला काय वाटतं, तुमचा हा निर्णय आम्हाला मान्य आहे का? अजिबात नाही. त्यांच्यावरती होणारा हा अन्याय आणि अत्याचार आम्ही बघू शकत नाही आणि अशा वातावरणामध्ये तुम्ही आम्हाला इथे पूजा करायला बोलावले, ती पूजा सफल तरी होणार आहे का? अहो तुम्ही जे काही करताय ना, त्याचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. आता महाशिवरात्रीपासून ते अक्षय तृतीयापर्यंत तुमच्या इथे विनाशाची सुरुवात झालेली आहे. तुमचा विनाश अटळ आहे, कळलं तुम्हाला? तुम्ही बघाच, जे काही तुम्ही हिसकावून घेतलंय ना, ते सगळं तुमच्या हातातून जाणार आहे. रागिनी म्हणते, एक मिनिट, मी अजिबात तुमच्या ह्या बोलण्याला घाबरत नाही आणि माझा विनाश कधीच होणार नाही. तुम्हाला वाटतंय ना की आता सगळं काही संपणार आहे, ती माझ्यासाठी नवीन सुरुवातसुद्धा असू शकते. अजून काहीतरी चांगलं करणार आहे मी. तुम्ही पूजा नाही केली म्हणून काही पूजा नाही होणार का? फक्त गोखले गुरुजींचे शिष्य आहेत का इथे? मी दुसऱ्या इथे गुरुजींना बोलवेन आणि पूजा करेन, कळलं तुम्हाला? निघा इथून, निघा. असा इथे आता ते गुरुजींचा सुद्धा अपमान करते. तेव्हा भूमी म्हणत असते की चला, गुरुजींच्या तोंडून जणू काही देवानेच आशीर्वाद दिले असं वाटलं मला. आता अक्षय तृतीयापर्यंत रागिनी पटवर्धनचा खेळ खल्लास होणार हे मात्र नक्की. त्यानंतर प्रेक्षकांनो, भूमीने आता ठरवलेलं असतं की साफसफाईच्या निमित्ताने ती आता रागिनीच्या रूममध्ये जाणार आणि प्रॉपर्टीचे पेपर बघणार, कारण तिला प्रॉपर्टीचे पेपर बदलायचे आहेत. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता भूमीच्या मागोमाग मानसी आलेली असते आणि मानसी म्हणते, काय गं काय करतेस तू इथे? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, बाईसाहेबांची फाईल बाहेर राहिली होती ना, ते आतमध्ये ठेवत होते. मला असं वाटलं होतं बाईसाहेब फाईल विसरल्या की काय. तेव्हा रागिनी म्हणते, काय गं ए, तू इथे काय करतेस? तेव्हा भूमी म्हणते, काही नाही, मी सांगितलं ना महाशिवरात्री येते तर साफसफाईला सुरुवात करते म्हणून, तेव्हा तुमच्या रूमपासून सुरुवात केली आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणते, हे बघ, मी जेव्हा रूममध्ये असेल ना, तेव्हाच माझ्या रूममध्ये यायचं आणि साफसफाई करायची. मी जेव्हा इथे नसेल ना, तेव्हा यायचं नाही, कळलं का?
तेव्हा मानसी म्हणते, आई जशी ही तुमच्या रूममध्ये आली ना, तशी मी लगेच मागोमाग आले, नक्की काय करते हे बघायला. तेव्हा रागिनी म्हणते, गुड, असंच लक्ष ठेवायचं, कळलं ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, एक काम कर आता, बाकीच्या रूमची तू जाऊन आता साफसफाई कर आणि जेव्हा मी माझ्या रूममध्ये असेल तेव्हाच फक्त माझ्या रूमची साफसफाई करायची, कळलं का तुला. चल निघ आता इथून. तेव्हा रागिनी आता तिला तिथून जायला सांगते. तेव्हा भूमीसुद्धा निघून जाते, कारण तिच्यावरती संशय येऊ नये म्हणून. तेव्हा इथे ती मानसीला म्हणते की मानसी, असंच आता माझ्या रूममध्ये जर ही आली ना तर लक्ष ठेवून राहायचं, कळलं का. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता भूमी विचार करत असते की असंच जर चालू राहिलं तर मग मला फाईल मिळणार नाही, काही करून फाईल शोधून काढावीच लागेल. तर इथे आकाशने आता बोलावलेलं असतं त्याच्या विश्वासातल्या माणसाला आणि ते म्हणत असतात की हे बघा सर, तुम्ही मला इथे का बोलवलं. तेव्हा आकाश म्हणतो, कारण मला महत्त्वाचं बोलायचं आहे. हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, रागिनी आत्याने जी प्रॉपर्टी तिच्या नावावरती केली त्यामुळे ऑफिसमध्ये मला पिऊन म्हणून वावरावं लागतंय. ती हा राग काढते माझ्यावरती, पण आता मला खूपच हुशारीने तिच्याकडून सगळे अधिकार काढून घ्यायचे आहेत. तुम्ही एक काम करा, रागिनी आत्याच्या नावावरती जेवढे शेअर्स आहेत ना ते काही करून तुम्ही माझ्या नावावरती फिरवा. 90% स्टाफ हा रागिनी आत्याच्या बाजूने आहे. तुम्हाला आता काही करून तिच्याजवळ जो स्टाफ आहे ना तो फोडायचा आहे. हळूहळू करून तो फोडा. तुमच्यावरती कुणाला संशय येईल असं काही करू नका. पण रागिनी आत्याच्या बाजूने असलेला स्टाफ तुम्ही फोडा आणि लवकरात लवकर आत्याच्या नावावरती असलेले शेअर्स, हे जास्तीत जास्त शेअर्स तुम्ही माझ्या नावाने करा. कारण रागिनी आत्याच्या हातामध्ये जी काही आता सगळे अधिकार आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि त्याची सुरुवात आपल्याला आता ऑफिसमधून करावी लागणार आहे. घरी जे काही करायचं आहे ते भूमी बघेल, पण आता ऑफिसमध्ये इथे आत्या नाही आहे म्हणून मी तुम्हाला बोलावले. सारखं-सारखं आपल्याला बोलता येणार नाही आहे, पण तरीसुद्धा तुम्ही प्रयत्न करा, शेअर्स माझ्या नावावरती होतील म्हणून. तेव्हा इथे सर म्हणत असतात की हे बघा साहेब, अहो आकाश सर, तुम्ही आमची किती मदत केली आहे. मी तुमचे उपकार कधीही विसरणार नाही. माझी जर काही तुम्हाला मदत होणार असेल तर ती मदत मी तुम्हाला नक्की करेन. तेव्हा आकाश म्हणतो, थँक्यू, खरंच थँक्यू, पण आपल्याला आता अजून स्टाफची गरज लागणार आहे. तेव्हा आत्याच्या बाजूने असलेल्या स्टाफलासुद्धा तुम्ही आपल्या बाजूने घ्या आणि आत्याला संशय येईल असं काही करू नका. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे आता भूमी साफसफाई करत असते आणि मनू आणि अथर्व बाहेर निघालेले असतात. तेव्हा रागिनी म्हणत असते, काय रे अथर्व, कुठे जातोयस तू मानसीला घेऊन. हे बघ बाहेर खूप ऊन झाले, तिला घेऊन जाऊ नकोस, तिला त्रास होईल. ह्या अवस्थेमध्ये जास्त बाहेर जायचं नसतं, ऊन लागलं तर. तेव्हा इथे अथर्व म्हणत असतो, आई अगं आम्ही हॉस्पिटललाच जातोय रुटीन चेकअपसाठी. तेव्हा तिथे आता क्षितिजा आलेली असते. क्षितिजा म्हणते, मनू माऊ इकडे ये. तेव्हा मानसी म्हणते, काय गं क्षितिजा. तेव्हा क्षितिजा अथर्व आणि मानसी दोघांच्याही गालावरती पप्पी देते. तेव्हा मनू म्हणते, हे कशासाठी. तेव्हा क्षितिजा म्हणते, आई म्हणाली तू आई होणार आहेस ना, म्हणून तुमच्यासाठी मी चॉकलेट घेऊन आले, हे घ्या तुमच्यासाठी चॉकलेट. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, ए कार्टे, तू का त्यांना चॉकलेट भरवतेस गं. त्यांचा आणि तुझा काही संबंध नाही आहे. ते आई बाबा होणार आहेत, तर तुला काय एवढा आनंद झाला आहे. आकाश आणि भूमी, तुम्ही दोघेही जण सांगा तुमच्या मुलीला इथे अथर्व आणि मानसीपासून लांब राहायचं म्हणून. अथर्व, सांग बरं तू ह्या कार्टीला की तुझा आणि त्यांचा काही संबंध नाही म्हणून, सांग बरं. तेव्हा इथे मानसी म्हणत असते, आई हे बघा, आकाश भाऊजी आणि ताई हे जे काही करतात ते मलासुद्धा नाही पटत आणि त्यामुळे तुम्ही जे काही सांगितलं ते आम्हाला योग्य वाटते, पटतंय ते आम्हाला, म्हणून त्यांच्याबरोबर आम्ही नाही बोलत. पण क्षितिजाने काही चुकीचं केलेलं नाही आहे. क्षितिजा लहान आहे आणि आता मी सुद्धा प्रेग्नेंट आहे. लहान मुलांच्या सहवासात जेवढी मी राहीन तेवढे संस्कार आपल्या बाळावरती चांगलेच होतील ना. तेव्हा इथे भूमी आता स्वप्न बघत असते. इथे ती औक्षणाचं ताट घेते आणि मानसी आणि अथर्व यांचं औक्षण करते. तेव्हा इथे भूमी ते स्वप्न बघत असते. क्षितिजा दोघांना सुद्धा आता तोंड गोड करण्यासाठी इथे चॉकलेट भरवते. तेव्हा ते दोघेही जण चॉकलेट खातात. तेव्हा भूमीला खूप छान वाटतं. पण इथे रागिनी म्हणत असते, हे बघ, आता हिने तुम्हाला चॉकलेट भरवले ना, नेहमी नेहमी हे सगळं करायची काही गरज नाही आहे. या कार्टीला सांगायचं तुमच्यापासून लांब राहायचं म्हणून. तेव्हा इथे क्षितिजा म्हणते, आजी तू पण घे ना. तेव्हा इथे रागिनी म्हणते, ए चल बाजूला हो, चल कार्टे, मला भरवायला यायचं नाही. ए भूमी, तुझ्या ह्या कार्टीला सांग
आमच्यापासून लांब राहायचं, हे गोड गोड बोलून अंगचटीला यायचं काही कारण नाही, कळलं का? तर इथे आता क्षितिजाने मानसी आणि अथर्व या दोघांचंही तोंड गोड केलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो भूमी येते आणि आपल्या मुलीला क्षितिजाला इथे मिठी मारून जवळ घेते आणि ती म्हणत असते की रागिनी पटवर्धन, माझ्या मुलीला कार्टी कार्टी म्हणतेस ना? लवकरच मी आमचं हे कुटुंब एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही आणि तुझी काय अवस्था करते ना रागिनी पटवर्धन, ते तू फक्त आता बघच. तर पुढील भागामध्ये इथे आता क्षितिजा हट्ट करत असते की तिला तिथे मेन जागेवरतीच बसायचं आहे. ती जागा रागिनी पटवर्धनची आहे, चेअर आहे. त्यामुळे इथे ते हट्ट करत असते की मी इथेच बसणार. तेव्हा प्रेक्षकांनो रागिनी तिथून येते आणि तिला आपल्या जागेवरून उठवते. तर इथे आता आकाशने ठरवलेलं असतं की एव्हिडन्स रूममधील सगळे एव्हिडन्स जरी जळून खाक झाले असले ना, तरीसुद्धा काही ना काहीतरी बाकी राहिलेच असतील. ते आपल्याला आता शोधून काढायला हवेत. तर ऑफिसमध्ये असताना इथे आता फाईल चेक करत असताना बरोबर तिथे रागिनी आलेली असते आणि ती आकाशला म्हणते, "काय रे आकाश, तू इथे काय करतोयस?" तर इथे रागिनीचं सगळ्यांवरती बारीक लक्ष असतं.